आई लवकर उठून अंघोळ करून घेतली. नमस्कार मंडळी. आज आहोंच्या डब्यासाठी करायची आहे भेंडीची भाजी आणि चपाती. चला तर मग सुरू करूया. भेंडी सकाळी कापायची म्हटली तर उशीर होतो, म्हणून मी रात्रीच भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून कापून ठेवली होती. नंतर कांदा, टॅमॅटो, मिरची, लसूण कापून घेतलं आणि कढईत तेल गरम करून ठेवलं होतं. तेल गरम झाल्यावरती खमंग अशी फोडणी दिली. जिरं, मोहरी, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालून फोडणी दिली. त्यानंतर कांदा, टॅमॅटो घालून घेतला व लगेच मीठ घालून घेतलं, जेणेकरून कांदा गुलाबी रंगावरती परतून घेतलं. पटकन परततो. कांदा गुलाबी रंगावरती परतेपर्यंत मी एक साईडला चपातीचं पीठ मळायला घेतलं, जेणेकरून 10 ते 15 मिनटं पीठ अगोदर मळलेलं असेल ना तर चपात्या चांगल्या फुगतात, चांगल्या फुलतात. पीठ मळून तयार झालेलं आहे आणि एक साईडला कांदासुद्धा कोमून झालेला आहे. आता पाव चमचा हळद घालून घेऊया आणि वरून कापून घेतलेली भेंडी घालूयात. त्यानंतर भेंडी छान मिक्स करून वरून कोकम घालते. माझी आईसुद्धा भेंड्याच्या भाजीमध्ये कोकम घालते, छान लागते भाजी. भाजी शिजेपर्यंत तवा गरम करत ठेवला होता. चपातीचं पीठ मळून ठेवल्यामुळे चपात्या पटापटा लाटल्या जात होत्या आणि चपात्या करून घेतल्या. बघा कसं छान शेकल्या गेल्या चपात्या. आम्हाला मोजून 7 ते 8 चपात्या लागतात. भाजी शिजेपर्यंत चपात्यात करून झालेल्या होत्या. आता तुम्ही बघू शकता की भाजीसुद्धा छानपैकी शिजलेली आहे. तोपर्यंत अहो उठले, अंघोळ वगैरे झाली. त्यांना चहा आणि चपातीचा नाश्ता आज दिला होता. कुणाकुणाला गरमागरम चहा आणि चपाती आवडते. त्यांचं आवरून झाल्यानंतर ते गेले कामावरती आणि मग आमच्याकडे आलं होतं खूप दिवसांनी पाणी नळाला. तुम्ही बघू शकता खूप दिवसांनी आमच्याकडे पाणी आलेलं आहे. मग घरातली सगळी कामं आवरून देवघरातली भांडी घासून घेतली आणि देवपूजा करून घेतली. धूप अगरबत्ती दाखवला. नंतर मी सुद्धा गरमागरम चहा आणि चपाती खाऊन घेतली, नाश्ता करून घेतला, कारण मला जायचं होतं मावशीसोबत आज डोंबिवलीला शॉपिंगसाठी. मग डोंबिवलीला शॉपिंगसाठी गेले. आम्ही एकाच ठिकाणी शॉपिंगसाठी जातो. डोंबिवली आमची फेमस आहे. आमच्या घरी नवीन पाहुणे येणार आहे, तर त्यासाठी आम्हाला काही शॉपिंग करायची होती. त्यानंतर आम्ही भाजी मार्केटला गेलो. डोंबिवलीचं भाजी मार्केट तुम्ही बघू शकता. मावशी छानपैकी लाल माठची भाजी घेत होती. हे बघा डोंबिवलीचं भाजी मार्केट. सगळ्या भाज्या पावसाच्या वातावरणामुळे हिरव्यागार होत्या. पूर्ण भाजी मार्केट हिरवगार वाटत होतं. मावशी वेगवेगळ्या प्रकारची भाजी घेत होती. लाल माठ, टॅमॅटो, वांगी, पावटा शेंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या. आलेलो आहोत आमच्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याची शॉपिंग करायला. मी आहे मावशी, ही माझी मावशी आणि येणाऱ्या बाळाची आजी. शॉपिंग करताना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्यासुद्धा तिथे दर्शन झाल्या. त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि नंतर मग मावशी घेऊन गेली दीपक ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस पिण्यासाठी. तिने ऑर्डर केला चॉकलेट मिल्कशेक आणि तिच्यासाठी चिक्कू मिल्कशेक. आणि मग थंडगार ज्यूस पिऊन आम्ही निघालो घरी जायला. मावशीसोबत असलं की मजाच मजा. आता हा आनंद पुरवण्याचा लवकरच आमचाही हक्क पूर्ण होणार आहे. जाताना आम्हीही घेतला होता वडापाव. घरी गेल्यावरती फ्रेश झालो आणि वडापाव खाऊन मी घेतल्या ताज्या भाज्या, मार्केटमधून आणलेल्या भाज्या साफ करायला, कारण मी सुद्धा शॉपिंग करून गेले होते मावशीच्याच घरी. त्यामुळे मी आणि माईने लाल माठ साफ करून पावटा शेंग साफ करून घेतल्या आणि मावशीने तोपर्यंत फोडणीचा भात करून घेतला आणि भाकरीचं पीठ मळायला घेतलं. माझी मावशी कशी छान भाकऱ्या थापते आणि तव्यावरती घालून छानपैकी शेकवून घेतल्या. तोपर्यंत माईने पावटा शेंग साफ करून ठेवल्या होत्या आणि भाकरीही झाल्या होत्या. अशा मावशीने 2-3 भाकऱ्या करून घेतल्या आणि मावशी बोलली भाजी करू का? म्हटलं नको, चटणी आहे ना तर चटणीशी खाऊया. चटणी भाकरी कुणाकुणाला आवडते, छान लागते. चटणी भाकरी आणि फोडणीचा भात असं आम्ही दुपारचं जेवण केलं. माहेरी कुठेही गेलं तरी गरमागरम जेवणच हातामध्ये भेटतं, हे सुख कशातच नाही. त्यानंतर थोडा वेळ आराम करून झाल्यानंतर उठलो. मावशी बोलली चहा ठेवते. मी म्हटलं नाही, मला जायला उशीर होतोय. तर मावशी बोलली थांब, खाऊ घेऊन जा. मग तिने खाऊचा डब्बा समोर ठेवला आणि खाऊची पिशवी भरून दिली. तुम्हाला सांगू का, मी माझ्या ताईकडे जाऊ दे, माईकडे जाऊ दे, मावशीकडे जाऊ दे का आईकडे जाऊ दे, खाऊची पिशवी ही भरून देणारच, कारण मी सगळ्यांची लाडकी आणि शेंडेफळ घरचं. त्यानंतर मी निघाले तर 4:18ची ट्रेन 4:49ला आली. मग कोपरला उतरले आणि पटापट घरी येऊन फ्रेश झाले, कारण ट्युशनची मुलं 6:30ला घरी येणार होती.
मावशीकडून येतानाच भाजी साफ करून चिरून आणली होती. पटापट कांदा टॅमॅटो चिरून घेतला आणि लसूण मिरची कढीपत्ता कट करून घेतला आणि तेल गरम करून जिरं मोहरीची फोडणी दिली. लसूण फोडणीला दिलं आणि हिंग मिरची टाकून कांदा परतवून घेतला. माझी मावशी बोलली होती टॅमॅटो आणि कांदा एकत्र नाही टाकायचा, जेणेकरून कांदा गुलाबी रंगावरती पटकन कोमत नाही. तर बघूयात करून. रंगावरती परतून झाला ना की मग टॅमॅटो टाकते. एक साईडला भात ठेवून घेते, कारण आज संध्याकाळी रात्री 9 वाजता महिला मंडळाची मीटिंग आहे, तर त्या मीटिंगला सुद्धा जायचं आहे. त्यामुळे जेवणसुद्धा पटापट करून घ्यायचं आहे. एक साईडला तांदूळ धुवून भात ठेवून घेतला आहे. कांदा कोंबलेला आहे. आता टॅमॅटो घालून घेऊया. पाव चमचा हळद घालून जी भाजी धुवून घेतलेली आहे ती त्यातलं पाणी नितळवून भाजी फोडणीला दिली. माठाची भाजी ढवळायची नाही, ती आपोआप बसत जाते. तोपर्यंत मी चपातीचं पीठ मळून घेते, कारण ट्युशनच्या मुलांचा टायमिंग झालेला होता. 6:30 वाजत आलेले होते. पीठ मळून घेते. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त नरम पण नाही. 10 ते 15 मिनटं आधी चपातीचं पीठ मळलेलं असलं ना की चपात्या पण छान येतात. पीठ मळून झालेलं आहे आणि तर भाजी पण झालेली आहे. तुम्ही बघू शकता. भाजीचा कलर बघा. आहा. एक साईडला भातसुद्धा झालेला आहे आणि 6:30 वाजलेले आहेत. ट्युशनला मुले आलेले आहेत. 5 मिनटं जरी उशीर झाला ना तरी ते येऊन अभ्यास करत बसतात. ट्युशन झाल्यानंतर मी चपात्या घेते. पीठ अगोदरच मळून ठेवलेलं होतं. छानपैकी गोळे करून घेतले. तवा गरम करत ठेवलेला होता आणि चपात्या लाटून घेतल्या. एक साईडला डाळ शिजवून घेतलेली होती. कुकर थंड होईपर्यंत चपात्या करून घेतल्या. चपात्या होत नाही तोपर्यंत अहो घरी आले. ते फ्रेश होईपर्यंत कुकर थंड झालेला होता. मग तोपर्यंत डाळ फोडणीला दिली आणि अहोंना चहा नाश्ता दिला. खारी बटर टोस्ट आणलेले होते आणि मावशीकडून आणलेला शेव मुरमुरा दिलेला होता. आमच्या शाळेची मीटिंग होती, तर महिला सगळ्या जमलेल्या होत्या. मीटिंग झाल्यावरती घरी आले. आम्ही दोघांनी जेवून घेतलं आणि मग आमच्या लाडक्या काकींनी आईस्क्रीम आणि कॅडबरी आणली होती. अशा कधी मार्केटला गेल्या तर त्यांच्या मुलासोबत मला सुद्धा कधी कधी घेऊन येतात. तर गाईज, असं झालं आमचा दिवसाचा शेवट काकींच्या गोड आईस्क्रीमने. जेवण झाल्यानंतर काकींनी गोड आईस्क्रीम दिल्यामुळे दिवसाचा शेवट छानपैकी झालेला आहे. तुमचा कसा झालेला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.